बेळगावमध्ये ठेवीदारांची फसवणूक केल्याच्या आरोपामुळे आदित्यराज कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेच्या अडचणी वाढल्या आहेत. आज उपविभागीय अधिकारी श्रवण नाईक यांच्या नेतृत्वाखाली अधिकाऱ्यांच्या पथकाने संस्थेच्या कार्यालयावर छापा टाकून कागदपत्रांची तपासणी केली. या प्रकरणी केपीआयडी आणि बर्ड्स सेलमध्ये तक्रार दाखल झाल्याची माहिती आहे. बेळगाव शहरातील भाग्यनगर परिसरात कार्यरत असलेल्या आदित्यराज कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेवर योग्य हमी न देता जास्त परताचे आमिष दाखवून नागरिकांकडून ठेवी गोळा केल्याचा आरोप आहे. तसेच जमा झालेला निधी इतर ठिकाणी गुंतवण्यात आल्याचीही तक्रार करण्यात आली आहे. तक्रारीच्या आधारे उपविभागीय अधिकारी श्रवण नाईक यांच्या नेतृत्वाखालील पथकाने गुरुवारी संस्थेच्या कार्यालयाला भेट देत आर्थिक व्यवहार आणि संबंधित कागदपत्रांची तपासणी केली. छाप्यादरम्यान टिळकवाडी पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी सुरक्षा व्यवस्था सांभाळली. अधिकारी सध्या संस्थेच्या आर्थिक व्यवहारांचा तसेच ठेवीदारांच्या पैशांचा वापर कशा प्रकारे करण्यात आला याचा सखोल तपास करत आहेत. या तपासानंतर आणखी महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. बेळगावमध्ये गुंतवणूक आणि ठेवी योजनेबाबत सुरू असलेल्या चौकशींच्या पार्श्वभूमीवर हा छापा महत्त्वाचा मानला जात आहे. आता तपासातून नेमकं काय निष्पन्न होतो याकडे ठेवीदारांचे लक्ष लागले आहेत. अशा आणखीन अपडेटसाठी फॉलो करा व्हॉइस ऑफ अनुग्रामला.